कर्जमाफीचा हा विषय घेत असताना पण तो पेपर तपासणारा साला हरामखोर होता. ठेवणार तुम्ही त्याला जिवंत? तर मग यानं हे शेती करू नये असं म्हणायचं आहे तुम्हाला? ते 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली, पण 2,10,000 असन तर तो कर्जमाफीत बसत नव्हता. कर्जमाफी करू नये शिव्या खावा लागतं. 2 वर्ष सतत जर कर्ज भरलं तर 50,000 भेट नाही. मला वाटतं आपण सगळ्यांनी हा अट रद्द केली. आता हा प्रोत्साहन म्हणजे ज्यानं नियमित कर्ज भरलं तो गुन्हेगार आहे. आमच्या सारखे मूर्खाची औलाद नाही ना. कर्जमाफीचा हा विषय घेत असताना कांदा उत्पादक शेतकरी दानवे साहेब आपण सांगितलं तेच हाल. कांदा उत्पादक शेतकरी एका क्विंटला मागं 2,000 रुपयाच्या वरते खर्च येतं आणि कांदा 300 रुपये विकावं लागतं. कसा जगत असेल? तुमचं कसं झालं? आपलं मार अभ्यास केला, खूप मेहनत केली, प्रचंड मेहनत केल्यानंतर असं वाटलं 100पैकी 95% मार्क भेटन, पण तो पेपर तपासणारा साला हरामखोर होता. त्यानं त्याला 50 केले आणि 50 वाल्याले 95 केले. ठेवणार तुम्ही त्याला जिवंत? अहो 2,000 रुपये क्विंटलचा कांदा जर 200-300 रुपयाला विकायला कशी वेळ येत असेल तर मग यानं हे शेती करू नये असं म्हणायचं आहे तुम्हाला? आम्हाला सगळे बसून विरोधी पक्ष सत्ता अर्थ सत्ता काहीच करत नाही असं म्हणणं नाही. देवाभाऊ असेल, एकनाथजी शिंदे असेल, सुमित्राताई असेल, हा सगळ्यांचा प्रयत्न जरी असला पण त्याला नियोजनात साच्यात सगळ्या याच्यात बसवावं लागेल. आम्हाला अपेक्षा आहे त्या. आणि म्हणून त्या पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याला आपण पाहतोय त्याला कसा न्याय देता येईल त्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. सभापती महोदय आपण पाहतोय का मग दानवे साहेबांना सांगितलं का OTS झालं तर मग त्याला डबल कर्ज भेटत नाही. हा आपण बँकेत OTS करत नाही, आपलं OTS सरकारसोबत आहे. लक्षात घ्या, हे दुरुस्ती आहे त्याच्यातली. तुम्ही एक सांगा, उद्धव साहेब ठाकरे साहेबांना महात्मा ज्योतिबा फुले योजना केली आणि ते 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली. 2 लाखाची कर्जमाफी 4 वर्षाची होती. देवाभाऊची पहिली छत्रपती शिवाजी महाराजची कर्जमाफी 7 वर्षाची होती आणि आताची कर्जमाफी हे 7 वर्षाची आहे. ती पहिली 6, उद्धव साहेबाची 4 वर्षाची आणि ही आता 7 वर्षाची कर्जमाफी आहे. हा फरक आहे, वर्षातला फरक आहे. पण तेव्हा काय झालं, उद्धव साहेबाच्या कर्जमाफीमध्ये OTS झालं नाही. 2 लाखाच्या पर्यंत कर्जमाफी केली, पण 2,10,000 असन तर तो कर्जमाफीत बसत नव्हता. सभापती महोदय, आता 2 लाखाच्या वरती 5,000 असन तर तो बिचारा कर्जमाफीत बसला नाही. आज जे ओरड येतं का नाही, कर्जमाफी करून शिव्या खावा लागतं. कारण 2015 ते 19ची कर्जमाफी जे झाली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं, ती कर्जमाफी OTS न केल्यामुळं त्याच्यामुळं ते अडचणीत आला आणि तो त्यावेळचा शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. तो शिल्लक आहे आणि मग तो प्रचंड आता बोंबलत आहे रस्त्यावर. आता आपण काय चूक केली ह्या सरकारनं? 2 लाख असेल 50,000 माफ होईल. भरा किती लागन? 1.5 लाख रुपये भरावं लागेल. ते म्हणतात ना विरोधक का बा वसुली आहे, हे थोडं किंचित त्याच्यात बरोबर आहे. मी खरं बोलेन. आणि म्हणून सभापती महोदय, आपण 2019च्या अगोदरची जे कर्जमाफीमध्ये 50,000 रुपये दिले ना आणि 50,000 हे OTS केले. काय केलं आपण का 50,000 माफ करतो आम्ही, पण 1.5-2 लाख असेल तर 1.5 लाख भरा मग 50,000 सरकार देईन. त्याच्यामुळे भरणं पैसे जास्त आणि माफ होणं कमी. ह्याच्यात काही दुरुस्त्या करणं फार महत्त्वाचे आहे. त्या सरकारनं केल्या पाहिजे अशाही अपेक्षा आहे. सभापती महोदय, प्रोत्साहन निधीमध्ये काय केलं? काय चूक आहे प्रोत्साहन निधीमध्ये? 2 वर्ष सतत जर कर्ज भरलं तर 50,000 भेटन. हे कसं शक्य आहे? आता तो काय होतोय, 5 वर्षात 2दा भरतोय, 1दा भरत नाही, अधिक 2दा भरतोय. शंभूराजे बरोबर आहे का नाही? मग त्यानं सतत भरलं पण खंडित राहिलं तर मग मात्र तो प्रोत्साहन निधीले बसत नाही. मला वाटतं आपण सगळ्यांनी हा अट रद्द केली तर सगळे प्रोत्साहन काय वाढणार आहे आकडा? 1-2-3 हजार. आता 8वा वेतन आयोग येतं, कलेक्टरचा पगार 4 लाख होतोय. इथं बसणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांचाही पगार वाढतं, सगळ्यांचा वाढतोय, आपलंही वेतन वाढलं, सगळं वाढलं. मग शेतकऱ्यासाठी इतकं अटकून धरण्याची गरज नाही. आता हा प्रोत्साहन म्हणजे ज्यानं नियमित कर्ज भरलं तो गुन्हेगार आहे. ते तर असं म्हणतंय आमच्या सारखे मूर्खाची औलाद नाही. नियमित भरान तर मरणार आणि थकीत ठेवणार तर 2 लाख भेटणार. कम से कम 1 लाख तर करावं लागेल. ते तर केलं पाहिजे ना सभापती महोदय? हा सूचना आहे, ह्या केल्या पाहिजे.
विरोधक बोलते म्हणून नाही, आम्ही बोलते म्हणून नाही, त्याची खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत जाणं गरजेचं आहे. मग दिव्यांग शेतकरी आहे, 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, आमची एकल महिला आहे, विधवा महिला आहे, त्याच्यासाठी काही करायला नको? ते तर बिना शर्ती अट गीट नव्हता सरसगट सगळं कर्ज माफ केलं पाहिजे. त्याच्यातले ते काळा बाहेर तुम्ही सगळे, ह्याही भूमिका मला वाटतं आम्ही घेतल्या पाहिजे. आता 96 पासून कर्ज वाटप सुरू झालंय. काय झालंय का ह्या सगळ्याच्या मध्ये तुम्ही जे म्हटलंय का कांदा निर्यात बंदी, हा सगळा धंदा जो काही प्रकार झाला, सभापती महोदय, इंदिरा गांधीजीनं पण कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला, अटल बिहारीजीनं पण कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला. सरकार कोणत्या पक्षाचं याच्याकडे मी जाणार नाही, पण आखरी ज्याचा व्होटाची ताकद आहे, मतदानाची ताकद आहे, त्यालाच पाहिलं जातं. आम्ही सगळे काय शेतकरी, झेंड्याच्या मागं फिरणारे लोक, पण शहरातला लोक फार हुशारीनं मतदान करतं. पेन्शन भेटलं का नाही भेटलं, वाढलं का नाही वाढलं, वेतन वाढलं असेल तर मतदान भेटन, नाही तर भेटणार नाही. कमी लोक आहे पण डोकं लावून मतदान करतं. आणि आम्ही थोडंसं धर्मजातीवर जाऊन पक्ष हे सगळा भेद पाहून ते मतदान व्यवस्थित होत नाही, म्हणून इथं सगळं सरकार चुकतं, असं एकंदरीत माझं अनुमान आहे. आता 96 पासून 26 पर्यंत सरसगट सगळी कर्जमाफी केली तर 75-80 हजार कोटी लागतं. माझं म्हणणं आहे 3 वर्ष जर केले आपण, यावर्षी 25-35 हजार केले, पुढच्या वर्षी 30 हजार करा, अधिक 30 हजार करा, एकदा असं सगळी झंझट कमी करून टाका. कारण मनमोहन सिंग साहेबांना कर्जमाफी केली होती, नंतर देवाभाऊने कर्जमाफी केली, नंतर उद्धव साहेबांना केली ना आता पुन्हा देवाभाऊनं केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाची हे कर्जमाफी आहे, फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांचं नाव लागलं आणि छत्रपतीच्या नावाचं, महात्मा फुलेंच्या नावाचं कर्जमाफीमध्ये कुठेतरी दमदार असलं पाहिजे. आता काय झालं तुम्ही सांगतोय, 17-18 म्हणजे शिवाजी महाराजांच्या कर्जमाफी देवाभाऊनं केलेली, उद्धव साहेबांनं केलेली, यांच्या प्रचंड शेतकरी पात्र आहे पण पैसेच आले नाही. तो असा अडचणीत आला, तो बँकेत जाते, माझं नाव यादीत आहे, मग ते बँकवाले काय म्हणते, तुझ्या नावाचे पैसे नाही आले. केवढा वाईट प्रकार आहे. म्हणजे यादीत नाव आलं पात्रमध्ये, दोनही कर्जमाफीमध्ये काय 10-5-7 हजार कोटी रुपये असेल हे, पण त्याच्या सगळ्या अशा अडचणीमुळे नवीन कर्जही भेटलं नाही, तो शावकाराकडे गेला आणि हाय त्याच्यापेक्षा जास्त मरण पावला. त्याचे लवकर पैसे सोडावं लागेल. प्रोत्साहन निधी आपण दिला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रोत्साहन निधी दिला नाही, महात्मा ज्योतिबा फुलेंना 50 हजार जो होता उद्धव साहेबांना केला, त्याचे प्रोत्साहन निधी अर्ध्याधिक लोकांना भेटले नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत मला वाटतं आपण शेतकरी म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला पाहिजे सरकारकडे. तुम्ही आम्ही मग गोरे साहेब असं आपण सगळे शेतकरी भागातून येतोय, त्या कर्जमाफीला अधिक माझं काय म्हणणं आहे 10-15 हजार कोटी अधिक वाढेल. आमचे पगार कमी करा, काहीतरी मार्ग काढा, पण देताना खुश झाला पाहिजे, म्हटलं पाहिजे का नाही वा आता आम्हाला खऱ्या अर्थानं मानतोय का तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतोय. काय होतंय, लूट जर झाली नसती ना हा विषय आला नसता. तुम्ही सांगा, खताच्या ह्याच्यात लुटल्या जातं, शैक्षणिक कामात लुटल्या जातं, आरोग्यामध्ये काय कुठली यंत्रणा चांगली आहे सांगा बरं, कोणाचंही सरकार असू दे. आज आपण पाहतो, मी अकोल्याच्या हॉस्पिटलला गेलो, बेड आहे 400 आणि पेशंट आहे 950. तर बेडच नाही, पेशंट 950. कसं होणार आहे, कसं बदल होणार आहे हा? पण जाणारा कोण आहे तिथं?